महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर तो जगातली 30वी अर्थव्यवस्था ठरला असता, असं वाक्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्गारलं। महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा गौरव होता, पण त्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होण्याअगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एका भोंदू बाबाबाबत एक निवेदन द्यावं लागलं। या निवेदनामध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारं होतं। काय होतं या निवेदनामध्ये? या निवेदनामध्ये हे होतं की एका भोंदू बाबानं महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना, बऱ्या नेत्यांची संख्या किती, जवळपास 40च्या आसपास, आपल्या पायाशी आणलं आणि मग या भोंदू बाबाचा आशीर्वाद मिळावा, त्याच्याकडनं आपलं भविष्य जाणून घेता यावं, त्याच्याकडनं आपल्या भविष्याची चांगली तजवीज करता यावी, आपली आर्थिक भरभराट व्हावी, यानं अनेक कारणासाठी या नेत्यांनी त्याच्या चरणी फक्त आपल्या निष्ठा वाहिल्या नाही तर प्रचंड आर्थिक संपत्तीही वाहिली। जेव्हा एखाद्या भोंदू बाबाकडे इतके नेते असतात आणि दुसरीकडे भरलेली तिजोरी असते, तेव्हा त्या भोंदू बाबाच्या डोक्यात सैतान शिरायला फारसा वेळ लागत नाही। अशोक खरातच्या बाबतीतही याच्यापेक्षा वेगळं काही झालं नाही आणि मग त्या सैतानानं जी विकृती दाखवली ती जवळपास गेल्या आठवड्यापेक्षा जास्त काळ अवघा महाराष्ट्र पाहतोय। प्रश्न हा नाहीये की या सगळ्या नेत्यांनी या भोंदू बाबाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहताना त्याला काय काय दिलं। प्रश्न हा आहे की त्यामध्ये महाराष्ट्राचं काय काय नुकसान झालंय। जेव्हा आपण एखाद्या नेत्याच्या हाती सत्ता देतो, अधिकाऱ्याच्या हाती सत्ता देतो, तेव्हा अपेक्षा एवढीच असते की त्यांनी लोकांचं भलं करावं। पण इथं या साध्या सुध्या नियमाचा आपल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना जणू विसर पडलाय की काय, हे या सगळ्या प्रकरणातनं दिसतंय। आणि आता जे सगळं समोर येतंय त्यानं अवघ्या महाराष्ट्राची मान एकीकडे शर्मेनं खाली जाते, दुसरीकडे संताप येतोय। आता या सगळ्यातनं काय मार्ग निघणार आहे त्या चौकशीच्या अंती आपल्याला कळेलच, पण तोपर्यंत दिवसेंदिवस रोज नवनव्या नेत्यांची यामध्ये येणारी नावं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी संतापाची बाब बनले। ज्या राज्याचं नाव अवघ्या देशामध्ये सन्मानानं घेतलं जातं त्याच राज्यामध्ये असा एखादा भोंदू बाबा जन्माला यावा आणि त्यानं या राज्यातल्या सगळ्या नेत्यांना नादी लावावं, यासारखं दुर्दैव दुसरं काय। पण हे सगळं करण्याची या नेत्यांना नेमकी गरज काय आहे?